बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील ग्रामस्थ बेहाल। बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील नागरिक अक्षरशः ट्रक भरून पंचायत समिती कार्यालयासमोर विविध प्रकारची समस्या घेऊन आले असून त्यांची कोणतेही अधिकारी दखल घेत नाहीये। एक तर आमच्या गावाला पहिल्या सरपंच अनिता प्रताप काळे यांनी राजीनामा दिलेला होता। त्यांना झाले 8 ते 9 महिने। त्याबाद दुसरा सरपंच झालते आरेफ आलिम कुरेशी, त्यांचं पद कलेक्टर साहेबांना रिक्त केलेलं व्हॅलिड नसल्यामुळे। तरी पण आम्ही म्हणतो त्यांची जर बनत असली डीएससी तर बना। आणि ग्रामसेवक इलेक्शनचं कारण सांगून आतापर्यंत गावात नाही, ते बी कारण इलेक्शनचं संपलं। जवळजवळ 6 महिने झाले, पाण्याचा बिकट प्रश्न आहे। बोरिंग कमीत कमी आमच्या गावाला 17 ते 18 बोरिंग आहे, त्यापैकी 12 ते 13 बिघडेले सध्या। हे म्हणते आमच्या इथं सामाईन नाही पंचायत समितीला, यांच्याकडे अवेलेबल सामाईन नाही, यांच्याकडे अवेलेबल अधिकारी नाही। मग हे नेमकं शेतकऱ्याची आणि सामान्य जनतेची केव्हापर्यंत पिळवणूक करत आहे? त्याच्या डापे कमीत कमी भरपूर फुटेले। एक म्हातारं परवा दिवशी त्या डाप्यात पडलं, यांना कॉल करून पण सांगितलं, याच्या आधी 10-12 निवेदन पण केले। काहीचे घरकुलाचे पैसे 1-1 वर्ष झाले पडले नाही। सामान्य जनतेची इथून पंचायत समिती अधिकाऱ्यानं अशी पिळवणूक लावली। तर सांगायचा मुद्दा म्हणजे कमीत कमी आमच्या शेजारी पाणी पुरवठा विहीर आहे, गावाच्या शेजारी वरतून तिथं एक गड्डा आहे। त्या गड्ड्यामध्ये कमीत कमी 60 गावचं जे घाणपाणी येतं नाशिक, त्याची विल्हेवाट लावा म्हणतो आम्ही आतापर्यंत। त्यामुळे आमच्या गावाचं दूषित पाणी झालेलं आहे। कमीत कमी आमच्या इथं 110 ते 112 मुलं मुली शाळेतले आज आजारी आहे डेंगू तापीने। त्या शाळेच्या आजूबाजूला त्या परिसरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात आता सध्या कधी आले तुम्ही तर संपूर्ण इतके मच्छर आणि डास, मोठमोठाले डेंगूची ताप त्यापासून होऊ लागली। त्या सरनं सुद्धा बीडीओ मॅडमला कळवलं होतं, त्यांनी आतापर्यंत याची दखल घेतली नाही। आमचे स्थानिक आमदार असन, स्थानिक खासदार असन, यांच्यावर कानावर टाकेले आम्ही। ते कोणत्या पक्षाचे आहे, शेतकऱ्याला काय घेणं नाही। शेतकरी हा कोण्याच पक्षाचा नाही, हा जगाचा पोशिंदा आहे। आणि जगाच्या पोशिंद्याला जात नसती, जात कोणतीच नसती। माणूस हा जन्माला आला, त्याचं मरण अटळ असतं आणि त्याच्याकरता त्याचं समाजसेवा करायचं काहीतरी देणं असतं। त्या हिशोबानं त्यांनी काहीतरी जागृती आणि गावच्या सामान्य जनतेचं समस्या सोडणं हाच त्याचं कर्तव्य असतं। मी हे गावचा उपसरपंच आहे, पण माझ्या हातात डीएससी नाही, कारण समोरचे दोन्ही पदावर नाही। त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो व्हिडिओला, आमची नका बनू, आम्हाला त्या डीएससीहून खायचं नाही, आम्हाला त्या पदावून घेणं नाही। मी माझ्या पदाचा आज बी राजीनामा द्यायला तयार आहे जनतेसाठी, मला काही घेणं नाही त्या पदाशी। पण त्यांनी ग्रामसेवकच्या माध्यमातून, ग्रामसेवकच्या हातात कारभार आहे तर त्यांनी पूर्ण कामं करावे असे बीडीओ मॅडमने आम्हाला 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं। ग्रामसेवक तुमचं काम पूर्ण करील, पण आतापर्यंत एकही काम केलेलं नाही। विस्तार अधिकारी येऊन गेला गावातून पाणी करून, नुसतं म्हणे 2 दिवसात करतो, झाले 6 महिने। जवळजवळ हे थापा मारते आणि गावगाड्यात ग्रामपंचायतमध्ये वाद लावायचं काम हे अधिकारी करते। गावगाड्यात आम्ही एक आहे, सगळे एकत्र आहे, आम्ही कोणाच्या विरोधात नाही आणि कोणाच्या समर्थनात पण नाही। हम सब जय जवान जय किसान, भारत माता की वंदे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की।